नगरपालिकांचं मतदान संपल्यावर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतले मतभेद संपतील असं वाटत होतं. मात्र रवींद्र चव्हाणांवरून दोन्ही पक्षात आता पुन्हा भडका उडाल्याचं दिसतंय. कारण शिंदेच्या शिवसेनेनं रवींद्र चव्हाणांवर थेट निशाणा साधत फोडाफोडी सुरू राहिली तर स्वतंत्र लढावं लागेल असा इशाराही दिलाय. पाहुयात यावरचा एक रिपोर्ट. आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळे मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल. निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं चिन्ह आहे. शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपला यापुढे स्वतंत्र लढण्यावरून थेट इशारा दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये पुन्हा भडका उडाला. याचं कारण म्हणजे एकमेकांचे पदाधिकारी फोडायचे नाहीत असं ठरल्यावर देखील ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये शिंदेच्या सेनेतून इन्कमिंग सुरूच आहे. कल्याण ग्रामीणचे उपतालुका प्रमुख विकास देसले तसंच शिंदेच्या सेनेचे नेते सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ यांनाही भाजपनं प्रवेश दिला. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाणांनी डिस्टर्ब केलं तर त्याच पद्धतीनं उत्तर देणार असं रोखठोक प्रत्युत्तर शिरसाटांनी दिलं आहे. रवींद्र चव्हाणांनी खरं तर महाराष्ट्र फिरलं पाहिजे. तो डोंबिवली कल्याण याच्यापेक्षा बाहेरचं दिसतच नाही. प्रदेशाध्यक्ष बाहेर फिरा, थोडंसं चांगलं काम करा. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकायचं नसेल तर तो तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही. परंतु निश्चित एवढंच सांगतो की आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळं मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल. शिरसाटाने आरेला कार्य करण्याची आवश्यकता नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की सौहार्दाचं वातावरण त्या ठिकाणी ठेवा. तशाच पद्धतीनं चांगलं वातावरण आपल्या महायुतीत ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. त्याच्यामुळे चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलले की त्याच्यावर लगेच शिरसाटांनी उत्तर द्यायची काही आवश्यकता नाही. शिंदे साहेब आणि देवेंद्रजी या ठिकाणी काही मतभेद विसंवाद असेल ते त्या ठिकाणी मिटवतील आणि पुन्हा सलोख्यानं आम्ही एकत्रित काम करू हा आपल्या माध्यमातून मी विश्वास देतो. नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान संपताच रवींद्र चव्हाणांनी वसई विरार महापालिकेकडे मोर्चा वळवला. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला आणि फडणवीसांच्या हाती वसई विरारची महापालिका दत्तक द्या असं वक्तव्य चव्हाणांनी केलं. मात्र हे शिंदेच्या शिवसेनेला अजिबात आवडलेलं नाही. ही महानगरपालिका जी आहे ती योग्य व्यक्तींच्या हातात, योग्य विचाराच्या हातात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर्वांनी जसा लोकसभेला विचार केला, विधानसभांमध्ये जसा विचार केला तसाच विचार एकदा देवेंद्रजींच्या हातामध्ये दत्तक म्हणून ही महानगरपालिका द्या. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी केलेले ते विधान आहे. परंतु सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे. महायुतीकडे त्यांचा कल आहे. आणि अशा पद्धतीने जर फाटाफूट झाले तर भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं चिन्ह आहे. शिरसाट स्वतंत्र लढण्यावरून इशारा देत आहे. पण नुकत्याच झालेल्या 264 नगरपालिकांपैकी अर्ध्याहून अधिक ठिकाणी भाजप आणि शिंदेची शिवसेनाच आमने सामने होती. मतदान संपताच भाजप कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा इन्कमिंगच्या कामाला लागली. त्यावरून शिंदेच्या शिवसेनेचे डोंबिवलीच्या नेत्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर युतीमध्ये फूट पाडल्याचा आरोप केलाय. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब का करतायत? दुसऱ्या फळीतले आमचे उमेदवार पळवायचे, विविध आमिष दाखवायची, पैशांचं आमिष दाखवायचं. रवींद्र चव्हाण हे फक्त शिवसेनेची आणि इतर पक्षातली मुलं पळवत नाहीयेत, हे काम सुद्धा पळवतायत. हे गेल्या आठवड्यापासून दिसून येते. सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होणारी विविध विकास कामं ही स्वतःच्या नावावर दाखवायची काम गेले 2 आठवड्यापासून, म्हणजे कामाची चोरी करण्याचं काम गेले 2 आठवड्यापासून रवींद्र चव्हाण हे माननीय प्रदेश अध्यक्ष का करतायत? सुरुवात कोणी केली? सुरुवात केली सर्वप्रथम विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांना कोणी घेतलं? तर तुम्ही घेतलं. आणि आजही सदा थरवळ, त्याचा मुलगा अभिजित थरवळ आणि विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही 24 तारखेला 24 नोव्हेंबरला रोजलिन फर्नांडिस आमची अंमलदार पदाधिकारी तुम्ही घेतली.
म्हणून आम्ही ह्या 2 तुमचे पदाधिकारी घेतले. जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, एक कार्यकर्ता घ्याल, एक नगरसेवक घ्याल, आम्ही तुमचे 4 पदाधिकारी, 4 नगरसेवक घेऊ. स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर नाराज आहे. शिंदेंनी दिल्लीमध्ये अमित शहांकडे त्यांची तक्रार सुद्धा केली. पण राज्यातले प्रश्न राज्यातच सोडवा असं हायकमांडकडून शिंदेंना सांगण्यात आलं. दुसरीकडे पक्ष विस्तारण्याचं काम सुरू ठेवा अशा सूचना रवींद्र चव्हाणांना देण्यात आल्याचं कळतं. त्यामुळे आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे. मात्र शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांकडे पुन्हा मोर्चा वळवल्यामुळे विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये युतीमध्ये तणाव आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.